संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकमधील युवकांनी पाटलांना आग्रह केला आणि सांगितलं, पाटील आमच्या क्रिकेटचं SPLचं उद्घाटन तुमच्या हाताने करा. आणि ह्यावेळी पाटीलनी त्यांचं उद्घाटन केलं व थेट मैदानावर जाऊन क्रिकेट खेळताना स्वतः पाटील यांनी बॅट घेऊन क्रिकेट खेळले. ह्यावेळी पाटलांना समोर बॉलिंग करताना ज्ञानेश्वर काशीद पाटलांचे सहकारी पाटलांना बॉलिंगसाठी गेले आणि पाटलांनी एका शॉटमध्ये चेंडू ग्राउंडच्या बाहेर काढला. यालाच म्हणते सामान्य जनतेचं नेतृत्व, गोरगरिबांचा कैवारी म्हणजे जरांगे पाटील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्रीराम. गंगाधर नाना काळकुटे, आप्पासाहेब कुडेकर साहेब, त्यानंतर संजूभाऊ कटारे, आमचे मित्र छान या ठिकाणी सकाळपासून छान सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करू. धनगर समाजाच्या वतीनं प्रशासक म्हणून तुम्ही येणार आहे, त्यामुळे मी तुमची मागणी ऐकून घ्यायला आलोय. मला सगळं सविस्तर कळू द्या, तुमचं म्हणणं काय. मग मी इथूनच तुमच्या समोरूनच सरकारला पण कॉन्टॅक्ट करतो. मला आधी पूर्ण समजून घेऊ द्या आणि मग आता आधी मला सरकारशी बोलू द्या, तुमच्याशी चर्चा करू द्या. व्यासपीठावरची कामा दामाची फुगिरी बरं का. मला अगोदर या विद्यार्थी बांधवाशी चर्चा करू द्या, तुमच्याशी मागणी समजून घेतो. मला तर कळायला पाहिजे काय, मग सरकारला बोलतो आणि मग त्यांचा काय निरोप येतो, मग त्याच्यानंतर बघू आपण प्रश्न मागणी कसा. फक्त शांततेत बसा आणि उभं राहिलेलं बसून घ्या. म्हणजे काय किशोरदादा पेगळे हे नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा दादांची भेट घेण्यासाठी अंतरवाली इथे आले आणि दादानेही त्यांचं पेढा भरून हार घालून स्वागत केलं. यावेळी पाटलांचे सर्व सहकारी पाटलासोबत चर्चा करताना निर्वाचित नगरसेवक किशोरदादा पेगळे यांनी पाटलांशी संवाद साधला. पाटलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.